बेसन पिठाच्या डाळीचा ढोकळा तर सर्वांचाच फेवरेट असतो. पण काही काही जणांना आहे ना, बेसन पीठ बिलकुल जमत नाही. त्यासाठी मुगाच्या डाळीचा ढोकळा एकदम उत्तम पर्याय आहे. चव तीच आहे, काहीसुद्धा फरक नाही, एकदम परफेक्ट तसाच लागतो. आपल्याला फक्त संध्याकाळी डाळ भिजवून घ्यायची आहे. डाळ जर संध्याकाळी भिजवाई विसरलात तर काय करायचं, सकाळी 2 तास आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे. एकदम छान भिजते. डाळ भिजवताना इथं मी अर्धीच वाटी डाळ भिजत घातली होती, त्याची पूर्ण 1 वाटी डाळ भिजून झालेली आहे. सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे डाळीने आणि थोडंफार उरलेलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे. डाळ भिजाई घालताना आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची. ही मुगाची डाळ आहे, हरभऱ्याची नाही आहे, मुगाची डाळ आहे ही. आता ह्या डाळीत आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे. रवा लहान किंवा मोठा असला तरीसुद्धा चालेल. आता रवा स्वच्छ करून चाळून वगैरे घेऊन ह्याच्यात घालायचा आणि अर्धी वाटीच दही पण घालायचं आहे. दही आपल्याला बिलकुलसुद्धा आंबट घ्यायचं नाही आहे आणि दही थंड पण नको आहे, रूम टेम्परेचरवरचंच दही घ्यायचं आहे. आता इथं ह्याच्यात आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि 1-2 अद्रकचे तुकडे घालायचे आहेत. इथं मी 1-1.5 इंचाचे अद्रकचे असे तुकडे केलेले आहेत 4, ते याच्यात घातलेले आहेत. आता याच्यात आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. हळदीचा जास्त वापर करायचा नाही, एकदम थोडी हळद घालायची आहे आणि चवीनुसार 1 चमचा मीठ घातलेलं आहे. ह्याच्यात पाणी ओतताना आपल्याला एकदम थोडं पाणी ओतायचं आहे. पहिल्यांदा पाणी ओतायची, जास्त घाई करू नका. पाणी एकदम थोडं ओता, लागलं तर नंतर आपल्याला परत अजून ओतता येतं, पण जास्त झालं तर मग काय व्यवस्थित ढोकळा बनत नाही. आता हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि असं एकदम मस्तपैकी बॅटर बनवून घ्यायचं आहे. बघा, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, तरी आत्ता थोडंफार प्रमाणात पातळच आहे. अजून यातला रवा ही ते आपण सगळं साईडला सेट करायला ठेवलं का नाही की मस्तपैकी आपल्याला हवा आहे तसं भेटेल. ह्याच्यात मी 1 छोटीशी पळी तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर एकदम छान व्यवस्थित असं सगळं हलवून घ्यायचं, जेणेकरून तेल सगळं ह्या बॅटरमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. आता ते आपण 10-15 मिनिटासाठी साईडला ठेवून दिले. इथं कढईत शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि हे डाळे आहेत, आपण जे पोह्यात वगैरे वापरतो ना तेच डाळे आहेत. तुमच्याकडे डाळे नसतील ना तर तुम्ही हरभऱ्याची डाळ घातली तरीसुद्धा चालेल. आणि हे भाजून घेताना आपल्याला एकदम थोडंसं तेल घालायचं आहे. तेलाचा जास्त वापर करायचा नाही आहे. त्याच्यात 2-4 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि 1 मिरची चिरून घातलेली आहे. थोडाफार कढीपत्ता घालायचा आणि सगळं व्यवस्थित छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे. डाळ आणि शेंगदाणे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. चांगला खमंग वास आला की नंतर हे थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्याशिवाय आपल्याला मिक्सरला बारीक करायचं नाही आहे. आता इथं मी छोटी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं आहे, किसलेलं होतं म्हणून मी किसून घेतले. तुमच्याकडे किसलेलं नसेल तर तुम्ही छोटे छोटे काप करून घातले तरीसुद्धा चालतील. आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता याच्यात आपल्याला कोथिंबीर घालायची, चवीनुसार 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे आणि साखर घालायची आहे. याच्यामुळे टेस्ट एकदम छान लागते चटणीची. आणि एकदम थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरला फिरवल्यानंतर हे मी मोठ्या डब्यात काढलेलं आहे. आपल्याला चटणी किती घट्ट किती पातळ हवी आहे ह्याच्या अंदाजाने तुम्ही पाणी ओतायचं आहे. आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे चटणीला. त्यासाठी इथं मी वाटीत तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यात मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे. नंतर त्याच्यात आपल्याला भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि हे सगळं चटणीवर ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर तडका देताना अजून मिरची घालायची असली तरी घातली तरी चालेल. आपण इथं चटणी बारीक करताना मिक्सरला त्याच्यात पण मिरची घातली होती, सगळं शेंगदाणे इथे भाजताना, त्याच्यामुळे मी आत्ता काही घातली नाही तडक्यात. इकडं तोपर्यंत 15 मिनिटात हे बॅटर सगळं छान सेट झालेलं आहे. एकदम असा दाटसरपणा आलेला आहे, जसं आपल्याला हवं आहे तसं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तोपर्यंत कढईत पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यावर एक स्टँड ठेवलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे. आपल्याला पहिल्यांदा सगळी कढईतलं पाणी वगैरे गरम करून घ्यायचे. छान गरमपणा कढईत यायला पाहिजे, पाण्याला वाफ निघेपर्यंत. तर आता इकडं तोपर्यंत पाणी गरम झालं आहे. ताटाला तेल लावून घ्यायचं आणि ताटसुद्धा त्याच्यात ठेवायचं आहे.
गरम झालं की तोपर्यंत इकडं आपल्याला ह्या बॅटरमध्ये इनो घालायचा आहे आणि एक लिंबाचा रस घालायचा आहे आणि व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे सगळं एकसारखं. खालचं सुद्धा सगळं पीठ वर यायला पाहिजे. एकाच दिशेने छान फेटून घ्यायचं. जोपर्यंत इनो ॲक्टिव्ह आहे ना तोपर्यंतच आपल्याला ह्याचा ढोकळा बनवायचा आहे. त्याच्यामुळे आधी सगळी तयारी करून घ्यायची आपल्याला. कढईत पाणी ठेवून गरम इथे करून घ्यायचे आहे. ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही जर नंतर इनो घालचाल ह्याच्यात बॅटरमध्ये, इनो सगळा फेटून घेचाल आणि नंतर तेल लावचाल, पाणी गरम करचाल, तोपर्यंत इनो आपलं काम करत नाही, डिॲक्टिव्ह होतो. मग काय ढोकळा फुलत नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित असा येत नाही आणि स्पंजी पण होत नाही. त्याच्यासाठी ही सगळी तयारी आधीच करायची आहे. कढईसुद्धा छान गरम करून घ्यायची आहे. सगळं पाणी असं उकळायला लागल्यासारखं करून घ्यायचं. नंतर त्याच्यात ताट ठेवायचं तेल लावलेलं की लगेच ओतायचं आपण इनो घातल्यानंतर आणि छान आपल्याला 15 मिनिटासाठी स्टीम करून द्यायचं आहे. इकडं मी कपात साखरेचं पाणी केलेलं आहे. थोडंच पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात साखर घालून हलवून घेतलेलं आहे. तोपर्यंत ढोकळा पण झाला 15 मिनिटात. एकदम छान स्टीम झालेला आहे. बिलकुलसुद्धा चिटकला नाही चाकूला. याच्यावर मी आपली काश्मीरी मिरची पावडर आहे ना ती टाकली, त्याच्यामुळे छान दिसतं आणि मस्त छान असा चटकदारपणा पण येतो आणि कोथिंबीरची थोडीफार पानं घातलेली आहेत. आता आपला इथं फोडणीसाठी मी तेल गरम केलेलं आहे. त्याच्यात मोहरी टाकली पहिल्यांदा. मोहरी छान तडतडली की लगेच त्याच्यात आपल्याला जिरे टाकायचे आहेत आणि मिरचीचे 2-3 तुकडे घालायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि फोडणी छान अशी मस्त होऊन द्यायची आणि त्याच्यावर सफेद तीळ घालायचे आहेत. सफेद तीळ घातल्याने थोड्या वेळ हलवायचं आणि नंतर आपण जे साखरेचं पाणी केलं ना ते ह्या फोडणीत घालून घ्यायचं आहे. आता ही फोडणी एकदम मस्त झालेली आहे आणि एकदम चवदार पण झालेली आहे. आता ही फोडणी आपण साईडला ठेवूया. आता मी पिझ्झा कटरने ढोकळा कट करणार आहे. तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर चाकूने केला तरी चालेल आणि तुम्हाला किती असे साईज करायचे छोटे मोठे त्या आकाराचे तुम्ही कापले तरीसुद्धा चालेल. इथं मी 4च भागात कट केलेला आहे. त्याच्यानंतर ही फोडणी सगळी आपल्याला ओतून घ्यायची आहे या ढोकळ्यावर. एकदम मस्त छान टेस्ट लागते. अगदी आपण हरभऱ्याच्या डाळीचा बनवतो ना ढोकळा सेम तसाच होतो चवीला आणि एकदम स्पंजीसुद्धा होतो. सगळ्या ह्या कडच्या अशा कडा सोडून घ्यायच्या चाकूने म्हणजे एकदम असा अलगद निघतो. चवीला तर खूप सुंदर लागतो, काही ह्याच्यात फरक नाही आहे. पण कसं आहे हरभऱ्याची डाळ जमत नाही म्हणून मुगाच्या डाळीचा बनवला तर एकदम हेल्दी आहे आणि टेस्टी पण तोच आहे. तुम्ही पण बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.